काय रे अजून निघाला नाही तू गो? नाही त्यांचं आवरायचं झालं ना, बरं. आवरलं की निघू. ऐक ना, तू जिथे जाशील तिथलं मला लोकेशन शेअर करून ठेव आणि मध्ये मध्ये मला जरा मेसेज करत जा. आत्ते मी काही लहान आहे का आता? अरे तसं नाही, आजकालचे दिवस कसे आहेत बघतोस ना तू. आणि टेकडी बिकडी नाही ना तुम्ही जाताय तिथे? आत्या बातम्या वगैरे बघतोस ना टीव्हीवर, टेन्शन येतं रे. बरं ते सगळं जाऊ दे, मला तू लोकेशन शेअर करून ठेव म्हणजे झालं. ठीक आहे, करतो मेसेज. नीट जा, नीट परत या. आले मी. सॉरी हा, थोडा उशीर झाला. हो ठीक आहे, चला निघायचं. आत्या येतो आम्ही. या, चला चल ग, येतो. चल. मेसेज कर रे. हो करतो. हा. कीर्ती, हा सर. हे घे. हे काय सर? हे आपल्या स्टुडंट सेफ्टी कमिटीचं पहिलं काम. तुला यामध्ये त्या सगळ्या विद्यार्थ्यांची नावं लिहायची आहेत ज्यांना आजपर्यंत त्रास झालाय आणि ते निमूटपणे तो त्रास सहन करतायत. कीर्ती, हा सर. हो हो, मी लिहिते. रिलॅक्स कीर्ती. खूप सोपं काम आहे. तुला फक्त त्यांच्याशी जाऊन बोलायचंय आणि त्यांचा विश्वास जिंकायचा आहे. दॅट्स इट. टू बी फ्रँक सर, मला ना हे सगळं जड जातंय सर. कीर्ती, मी समजू शकतो की तुला हे सगळं अवघड वाटतंय, पण अगं तू जेवढी नर्वस होतेस ना तेवढंही अवघड काम नाहीये. आणि तू एकदा काम सुरू केलंस ना की तुला आपोआप जमायला लागेल ते. तू नेहमी त्यांच्याशी जशा गप्पा मारतेस ना तशाच गप्पा मारायच्या आणि बोलता बोलता त्यांना काही त्रास होतोय का हे आपल्याला जाणून घ्यायचं. दॅट्स इट. ते माझ्याशी का बोलतील? आणि ऑनेस्टली मला आता हे सगळं ऑकवर्ड फील होतंय सर. अगं का नाही बोलणार? तू त्यांच्यातलीच एक आहेस ना. आणि माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. तू अजिबात ऑकवर्ड वगैरे होऊ नकोस. तू त्यांच्याशी नीटच बोलणार आहेस आणि तेही तुझ्याशी नीटच बोलणार आहेत. आणि एक सगळ्यात महत्वाची गोष्ट लक्षात ठेव, आपण हे सगळ्या गोष्टी त्यांच्या मदतीसाठीच करतोय. सो ते तुला अजिबात घाबरणार नाही. जस्ट गो फॉर इट. सर, इफ यू डोंट माइंड, मी प्लीज मी लिहिते नावं, पण मी बाहेर बसून लिहू का ना? नाही, मी 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 इथेच बसून नाव लिहिते. कीर्ती, सर लिहिते मी. तू बाहेर बसून शांतपणे लिहू शकतेस. माझी काहीच हरकत नाही. थँक्यू सर. तुझं काय आता? अरे काय काय काय, आज जो मेरा है वो तेरा है, जो तेरा है वो मेरा है. काय 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 विसरलीस? भूला. तू खरंच गजनी आहेस का ग? मी तुला मगाशीच सांगितलं ना, आजचा दिवस तुला समर्पित आहे. विसरलीस? हे बघ, मला ना तुझ्याशी वाद घालण्यात काहीही इंटरेस्ट नाहीये. मी तुझ्या एवढी रिकाम टेकडीच नाही, मला खूप काम आहे, कळलं? तेच तर म्हणतोय, ही जी तुझी खूप कामं आहेत ना ती मला सांग, मी पूर्ण कर. आज मी तुझ्या या रिक्षाचा कंडक्टर. ओके? आणि मग पॅसेंजरला काय तुझ्या डोक्यावर बसवू? एका माणसाचं नुकसान करून घेऊ मी? नाही, हे मी विसरलोच. मी एक काम करतो, मी इथे बसतो. ए, तू बाहेर हो. मी तुला सांगितलं ना लिमिट मध्ये राहायचं, जवळ जवळ करायचं नाही माझ्या. अगं हो हो हो, मला काही तसं. बरं, सॉरी, तू चल चल. काय चाललंय? तुला कळलं ना एकदा मी काय सांगितलं? उतर खाली. उगाच माझा वेळ वाया घालवू नको. वेळ तू वाया घालवतेस. मी तुला खरंच सांगतोय, आज मला तुझी मदत करायची आहे. अरे पण मला नकोय ना तुझी मदत. एक तर पावसाळ्याचे दिवस आहेत, लोकांना येणाऱ्या जाणाऱ्यांना त्रास होतो. माझ्या रिक्षाची मदतच होईल ना त्यांना, तर तू कटकट करतोय मला तुझी मदत नकोय, कळलं ना? हेच मी म्हणतोय तुला. हे जे तू रोज सगळ्यांची मदत करतेस, माझी मदत करतेस, त्यामुळे मी आज तुझी मदत करणार आहे. तू का उगीच लोड घेतेस? अरे पण मला नकोय ना तुझी मदत. एक तर मला आईला साड्या घ्यायला जायच्यात, ती पण माझं ऐकत नाही. तू कटकट करू नको, उतर खाली. आयडिया. काकूंना साडी घ्यायची ना, मग आपण आपल्या दुकानावर जाऊया, काकूंना मस्तपैकी साडी घेऊया. चल चल, मी एक काम करतो, काकू नाही बोलून आणतो. थांब. ए, आई नाही येणार आहे. का? अरे तिला साडी नकोच आहे म्हणते ती. ओ ठीक आहे ना, मग आपण तिच्यासाठी साड्या घेऊया ना.
हा मस्त 3-4 साड्या तिला सरप्राईज देऊया, काय बोलते? चल. हे बघ, मी नाशिक मधनं दुसऱ्या कुठल्या तरी दुकानातनं साड्या घेईन, पण तुमच्या दुकानातनं साडी घेणार नाही. हे बघ, का तुला काय आमचं दुकान बंडल बिंडल ए नाशकातला सगळ्यात टॉपचं दुकान आहे आमचं. सगळ्यात प्युअर आणि उत्तम क्वालिटीचा माल हा फक्त आमच्या दुकानात मिळतो. गुगल करून बघ. प्युअर सिल्क साठी कला मंदिर नाशिक सगळ्यात फेमस आहे. आणि तू काय बोलते? सगळं नाशकातले बाकीचे दुकानदार आमच्याकडनं माल घेतात. कपड्याचा फॉल आणि फिनिशिंग बघशील ना तर खुळी होशील. आणि तू म्हणशील ती व्हरायटी मिळेल का? पैठणी, इरकली, बनारसी, नऊवारी, चंदेरी, कांजीवरम, मैसूर सिल्क, बांधणी, पटोला, बालचुरी. बस 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 बस. रोजच्या वापरातल्या साड्या हव्यात. कांजीवरम, पैठणी, पटोला ह्या साड्या नेसून आई घरात फिरणार आहे का? बरोबर आहे. रोजच्या वापरणाऱ्यातल्या सुद्धा बऱ्याच व्हरायटी आहेत आपल्याकडे. चल तू. काहीही असलं तरी तुझ्या दुकानातनं मी साडी घेणार नाहीये. अरे पण का? कारण तिथे पुरुषोत्तम काका असतील आणि मला गॅरंटी आहे ते माझ्याकडनं पैसे घेणार नाहीत. मला कोणाच्याही उपकाराखाली राहायला आवडत नाही, कळलं? अरे यार, या डबल बॅटरीने उगाचच नको त्या कामात अडकवून ठेवलंय मला. मला अजिबात इंटरेस्ट नाहीये हे सगळं करण्यात. कुठून बुद्धी सुचली आणि ही खोटं बोलायची बेट लावली मी. कीर्ती मॅडम, आता भोगा आपल्या कर्माचे फळ. करा आता हे काम. एक्सक्यूज मी मॅडम. हाय. हाय. नाही कसं आहे ना, आमची खूप जवळची मैत्रीण ना हरवली आहे. कीर्ती सावेकर. नाही तुम्ही ओळखता का तिला? कुठे बघितलंय? नाही एकदम ना बिंदास असायची. सारखी बडबड. सिन्सिअर मुलांची ना वाट लावायची वाट. सारखी एकदम मजेत एकदम एन्जॉय करत असायची. पण जेव्हापासून ना ती त्या विराज सरांच्या नादाला लागली ना, फार सिन्सिअर झाली हो. एकदम ना बदलून गेली. आणि तो ओळख पण नाही दाखवत. तर कुठे भेटली तर सांगाल का आम्हाला? हे उगाच चिडवू नकोस हा मला. जी आग दाबलेली कीर्ती बाहेर काढली ना, तर मग बघ तुलाच कठीण होईल. माहितीये तुला चांगलं. अगं मग काढ की बाहेर. आम्ही त्याची तर वाट बघतोय. आणि कीर्ती, हे जी तू करते ना खूप बोरिंग आहे. ओके. हो यार, मला पण वाटतंय सगळं सगळं असं बोर लाईफ झालंय. आपण किती मजा करायचो पहिले. बापरे, रोज मस्त बंक मारायचो, बाहेर हिंडायचो. मला परत परत मजा करायची. मस्त दंगा घालायचाय, मला राडा घालायचाय, पुन्हा टाइमपास करायचाय. चल आपण ना. अगं मग थांबवलंय कोणी? चल कॅन्टीनला जाऊया. येस, चल लगेच. नाही येऊ शकत ना यार मी. त्या डबल बॅटरीला वाटलं पाहिजे ना जाताना मला बघितलं कुठे तर की आता ही मुलगी एकदम सिन्सिअरली काम वगैरे करते. त्यामुळे करावं लागणार आहे. तुला नाही कळणार. बापरे, काय चालू आहेस ग तू? कधी वाटलं नव्हतं तू असं पण करत असशील. अरे यार, तुम्ही ना खऱ्या कीर्तीला अजून ओळखलंच नाहीयेत. भाळा, मी खूप काय करू शकते. हो. नाही नाही कळलं ते आता.